समजा तुमच्या कॉम्प्युटरला तुम्ही एखादा फोटो दाखवला आणि विचारलं, याचं काय करू? आणि कॉम्प्युटरने तुम्हाला उत्तर दिलं तर? आज आपण असाच काहीसा भन्नाट प्रयोग करणार आहोत. हो, म्हणजे आज आपण बघणार आहोत की जेव्हा AI एखादा फोटो बघतो तेव्हा तो खरंच आपल्यासारखा बघतो का, की हा सगळा एक म्हणजे हुशार बनाव आहे. बरोबर. आणि आज आपण ह्याच बनावाची चिरफाड करणार आहोत. आपण एका ऑनलाईन टूलसोबत खेळणार आहोत, जिथे आपण फोटो अपलोड करून AIला त्याबद्दल प्रश्न विचारू. म्हणजे कॉम्प्युटरसाठी कोणताही फोटो म्हणजे फक्त रंगांच्या ठिपक्यांचा एक नकाशा असतो, पिक्सेल्स. त्याला अर्थ देण्याचं काम कॉम्प्युटर व्हिजन करतं. तर आजची आपली मिशन आहे या AIच्या डोळ्यांची आणि मेंदूची परीक्षा घेणं. आपल्याकडे 2 मॉडेल्सची एक टीम आहे हो ना? एक डोळेवाला AI आणि एक बोलणारा AI. हो, बघूया यांची जुगलबंदी कशी जमतीये. एक जण फोटो ओळखणार आणि दुसरा त्याबद्दल आपल्याला माहिती देणार. बघूया यांच्या टीमवर्कमध्ये किती दम आहे. चला तर मग आपल्या जादूच्या पेटीचं दार उघडूया. मी तुम्हाला एक लिंक सांगते, ak.ms/chat-playground. ही लिंक मी माझ्या ब्राउझरमध्ये टाकली आहे. अरे वा, इथे एक लँग्वेज मॉडेल डाउनलोड व्हायला सुरुवात झाली आहे. असं समजूया की AIचा मेंदू आपल्या कम्प्युटरमध्ये येण्यासाठी इंटरनेटवरून प्रवास करतोय. बरोबर. हा जो मेंदू डाउनलोड होतोय त्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट V3 मिनी मॉडेल. हा शब्दांचा जादूगार आहे. तुम्ही काहीही विचारा, तो तुम्हाला टेक्स्टमध्ये उत्तर देईल. अच्छा. पण याला एक अडचण आहे. काय? त्याला चित्र दिसत नाहीत. तो अंधळा आहे. अरे, म्हणजे आपल्याकडे एक बुद्धिमान पण अंध जादूगार आहे. मग तो फोटोवर आधारित प्रश्नांची उत्तर कशी देणार? हे तर असं झालं की आपण ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केलाय आणि डिलिव्हरीची वाट बघतोय. हो, बरोबर. चला, आपला पिझ्झा येईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. मी अजून एक लिंक दिली होती, ak.ms/AI-images. तिथून एक फाईल डाउनलोड केली आहे, images.zip नावाची. यात काही फोटो आहेत, बटाटा, कांदा. हेच फोटो आपण आपल्या AI शेफला दाखवून विचारणार आहोत की आज जेवणात काय बनवायचं. अगदी बरोबर. आणि त्यासाठीच आपल्याला त्या अंध जादूगाराला डोळे द्यावे लागतील. चला, आपला शब्दांचा जादूगार तर आला. डाउनलोड पूर्ण झालं. आता त्याला डोळे देण्याची वेळ आली आहे. डाव्या बाजूला एक कॉन्फिगरेशन पॅनेल आहे. हो, दिसतंय. त्यात व्हिजन नावाचं एक सेक्शन आहे. तिथे मी इमेज ॲनालिसिस चालू करते आणि बघा, अजून एक डाउनलोड सुरू झालं. आता AIच्या डोळ्यांची डिलिव्हरी होतीये. बरोबर. हे जे नवीन मॉडेल येतंय ते आहे मोबाईलनेट V3. मोबाईलनेट V3? हा एक स्पेशलिस्ट आहे. याचं काम फक्त फोटो बघून तो कशाचा आहे हे ओळखणं. म्हणजे तुम्ही केळ्याचा फोटो दाखवला तर हा लगेच सांगणार हे केळं आहे. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की आपला तो शक्तिशाली V3 मॉडेल फोटो कधीच बघत नाही? नाही, कधीच नाही. त्याला फक्त या मोबाईल नेटकडून एक शब्द मिळतो, जसं की बटाटा. हे तर खूपच तकलादू वाटतंय. इथेच खरी गंमत आहे. V3 मिनी मॉडेल स्वतः फोटो बघत नाही. मोबाईल नेट V3 त्याला कानात सांगतो की अरे, समोर केळ्याचा फोटो आहे. अच्छा. आणि मग V3 मिनी त्या माहितीच्या आधारे आपल्याला उत्तर देतो. ही एक प्रकारची हुशार जुगाड टेक्नॉलॉजी आहे. वा, म्हणजे ही एक टीम आहे. चला, आता यांची परीक्षा घेऊया. आपली टीम तयार आहे. बघा, स्क्रीनवर एक अपलोड इमेज नावाचं बटन आलं आहे. त्यावर मी क्लिक करते आणि आपण डाउनलोड केलेल्या फोटोंपैकी बटाट्याचा फोटो निवडते. बघा, फोटोचं एक छोटंसं थंबनेल आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलंय. आता आपण त्याला एक प्रश्न विचारूया. मी टाईप करते, यासाठी एक रेसिपी सुचवा. आता बघा पडद्यामागे काय होतंय. आपण मेसेज पाठवताच आधी मोबाईल नेट V3 कामाला लागेल. तो फोटो बघून ठरवेल की हे बटाट्याचं चित्र आहे. ओके. मग ही माहिती तो V3 मिनीला देईल. म्हणजे V3 मिनीकडे जो प्रश्न जाईल तो असा असेल, माझ्याकडे बटाट्याचा फोटो आहे, त्यासाठी एक रेसिपी सुचवा. त्याला थेट फोटो कधीच दिसला नाही. आणि उत्तर आलंय, बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. वा, हे खरंच प्रभावी आहे. आहे की नाही? फक्त एकाच शब्दावरून याने संपूर्ण रेसिपी तयार केली. पण हे एखाद्या शेफसारखं बटाटा समजणं नाहीये. हे फक्त पटॅटो या शब्दाशी जोडलेल्या माहितीच्या डेटाबेसमधून योग्य माहिती काढून देणं आहे. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हीच गोष्ट याची ताकद आणि मर्यादा दोन्ही दाखवते. याला बटाटा या शब्दाशी संबंधित हजारो रेसिपी माहिती आहेत, पण त्याला हे माहीत नाहीये की बटाटा मऊ असतो की त्याला माती लागलेली असू शकते. किंवा तो जमिनीखाली उगवतो. बरोबर. त्याला फक्त शब्दांचा संबंध माहिती आहे,
वस्तूचा अनुभव नाही. हे खूपच रंजक आहे. चला अजून एक फोटो अपलोड करूया. आता कांद्याचा फोटो घेते आणि विचारते हे कसं शिजवायचं. बघूया काय होते. याचं उत्तरही तसंच यायला हवं. मोबाईल नेट V3 त्याला अनियन म्हणून ओळखेल आणि V3 आपल्याला कांद्याबद्दल माहिती देईल. आयप्पे, कांदा परतवून किंवा भाजीमध्ये वापरून शिजवू शकता. अगदी बरोबर आलंय. पण बटाटा आणि कांद्यासारख्या सोप्या वस्तू तर याने ओळखल्या. आपण याला थोडं गोंधळात टाकूया का? नक्कीच. माझ्याकडे नारळाचा एक फोटो आहे, शेंडीसकट. बघूया याचे डोळे याला काय समजतात. मी हा फोटो अपलोड करते आणि विचारते हे काय आहे आणि याचा वापर कसा करतात. हा एक चांगला प्रयोग आहे, कारण मोबाईल नेट V3 सारख्या छोट्या मॉडेलला अशा वस्तूंना ओळखायला अवघड जाऊ शकतं. अरे, उत्तर आलंय. आणि हे खूपच विचित्र आहे. तो म्हणतोय हे एक प्रकारचे लाकूड किंवा वाळलेला गवत आहे. काय? हो, याचा उपयोग घर सजवण्यासाठी किंवा जळण्यासाठी होऊ शकतो. याने नारळाला चक्क लाकूड समजलं. आपले डोळे इथे पूर्णपणे फसले. हे अपेक्षित होतं. इथेच आपल्याला या टीमचा कमजोर दुवा सापडला. मोबाईल नेट V3ने त्याच्या मर्यादित ज्ञानानुसार त्या फोटोतील तपकिरी रंग आणि तंतुमय पृष्ठभागावरून त्याला लाकूड किंवा गवत असं लेबल दिलं. आणि बिचाऱ्या V3ने? हो, बिचाऱ्या V3 मॉडेलला जे लेबल मिळालं त्याने प्रामाणिकपणे त्यावर आधारित उत्तर तयार केलं. त्याच्यासाठी तर इनपुट लाकूड हेच होतं. गार्बेज इन गार्बेज आउटचा हा उत्तम नमुना आहे. म्हणजे जर डोळ्यांनी चूक केली तर मेंदू कितीही हुशार असला तरी तो काहीच करू शकत नाही. मग अशा परिस्थितीत काही फॉलबॅक मोड असतो का? म्हणजे काही पर्याय? हो, असतो. काही सिस्टम्समध्ये जर मॉडेल्स चालले नाहीत तर हे टूल विकिपीडियावर सर्च करून उत्तर देतं. मग उत्तरांची गुणवत्ता अजूनच बदलू शकते. समजलं. आता मला या प्रयोगाचं सार कळायला लागलंय. हे म्हणजे एखाद्या हुशार लहान मुलाला तुम्ही डोळ्यांवर पट्टी बांधून त्याच्या हातात वस्तू देऊन ओळखायला सांगण्यासारखं आहे. त्याला फक्त स्पर्शावरून जे कळेल त्यावरच तो आपलं मत बनवेल. उत्तम उदाहरण. आणि आपण जी मॉडेल्स वापरतोय ती तर अगदी खेळण्यातली आहेत. हे तंत्रज्ञान जेव्हा खऱ्या जगात वापरलं जातं तेव्हा ते खूप जास्त शक्तिशाली असतं. जसं की कुठे? विचार करा, वैद्यकीय क्षेत्रात जिथे एक्स-रे किंवा MRI स्कॅनमधील एखादा छोटासा न दिसणारा ट्यूमर ओळखायचा असतो, तिथे वापरले जाणारे व्हिजन मॉडेल्स हे मोबाईल नेट V3 पेक्षा हजारो पटींनी मोठे आणि अचूक असतात. आणि सेल्फ ड्रायव्हिंग गाड्या? हो, सेल्फ ड्रायव्हिंग गाड्या. त्यांना रस्त्यावरील पादचारी, सायकलस्वार आणि इतर गाड्यांच्यात सेकंदाच्या आत फरक ओळखावा लागतो. तिथे अशा चुकांना वाव नसतो. म्हणजे आपण आज जे केलं ते त्या मोठ्या तंत्रज्ञानाचं एक बाळरूप होतं, ज्यामुळे आपल्याला तिची कार्यपद्धती समजली. आपण पाहिलं की मल्टीमोडल AI म्हणजे जिथे चित्र आणि शब्द एकत्र हाताळले जातात, ते अनेकदा वेगवेगळ्या स्पेशलिस्ट AIला एकत्र जोडून तयार होतं. अगदी बरोबर. व्यावसायिक जगात मायक्रोसॉफ्ट फाउंड्री आणि Azure कंटेंट अंडरस्टँडिंग टूलसारखी साधने यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली असतात. पण त्यामागील मूळ तत्व हेच असतं: चित्रांचे विश्लेषण करून त्यांना शब्दांच्या किंवा डेटाच्या स्वरूपात रूपांतरित करणे. तर या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. सध्याचा AI बघत नाही, तो ओळखतो. तो चित्रांचं विश्लेषण करून त्याला एका लेबलमध्ये बदलतो. त्याच्यासाठी चित्राला भावनिक किंवा संदर्भित अर्थ नसतो. नारळाच्या फोटोतील लाकोर हे त्याचं उत्तम उदाहरण होतं. नेमका हाच मुद्दा आहे आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आजचा हा प्रयोग खरोखरच डोळे उघडणारा होता. उपरोधिकपणे बोलायचं तर आपण AIच्या बुद्धिमत्तेच्या आत डोकावून पाहिलं आणि आपल्याला तिथे एक अत्यंत हुशार पण तरीही काहीसा तकलादूत जुगाड दिसला. हो, पण हा जुगाड दिवसेंदिवस अधिक चांगला आणि अधिक शक्तिशाली होत चाललाय. तर आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एक विचार सोडून जाते. आज आपण अशा AIला भेटलो ज्याला फोटोचं फक्त वर्णन मिळतं. विचार करा, ज्या दिवशी AIला खराच माणसासारखं एखादं चित्र दिसेल, तेथील भावना, त्यामागील संदर्भ आणि त्यात लपलेल्या गोष्टी समजतील, त्या दिवशी काय होईल? ती खरी बुद्धिमत्ता असेल की एका नव्या, अधिक गुंतागुंतीच्या समस्यांची सुरुवात? विचार नक्की करा.